बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, तर केस गळती प्रकरणावर सविस्तर बैठकीमध्ये चर्चा, मंत्रिमंडळाची यामध्ये चर्चा। केस गळती रुग्णाची संख्या 197 वर, तर केस गळतीचं कारण शोधण्यासाठी आयसीएमआर पथक शेगावात ठाण मांडून केस गळतीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून सुद्धा कारण अद्याप अस्पष्टच। नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, तर लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंजुरी। योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार। नाशिकच्या गोदावरी काठावर 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता 14,000 कोटींचा आराखडा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर आंदोलक ठाम, दुपारी 1 वाजता लॉंग मार्चला सुरुवात होणार। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचं 32 दिवसांपासून आंदोलन सुरूच। रत्नागिरीतील एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक, तर मनसेच्या दणक्यानंतर परप्रांतीयांचा माफीनामा। राज्यातील सरकारी तसंच निमसरकारी कार्यालयांमध्ये 30 जानेवारीला मौन पाळण्यात येणार, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाणार। देवता लाईफ फाउंडेशनच्या कॅन्सरमुक्त अभियानाला सुरुवात, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अभियानाला सुरुवात। देवता लाईफच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भात अभियान सुरू। कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्य कामगार विमा सोसायटी राज्यामध्ये 18 नवी रुग्णालय उभारणार। रुग्णालयांसाठी आता भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू।